जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले सकाळचे काय माहिती किती वाजले ते नाही माहिती मला. मस्तपैकी आलो इथं, जरा बाहेरचं वातावरण भारी झालं, धुकं झालं थोडं थोडं. सगळीकडेच थोडं धुकं आहे. काय माहिती आजचं वातावरण असं धुकाळ वातावरण. झोप झाली नाही माझी पूर्ण आज. डोळे तुम्हाला वाटत असतील एकदम वेगळेच माझे. झोप अजिबात पूर्ण झाली नाही माझी. आता 9:15 वाजलेत. पटकन आंघोळ करतो, मग माझा चेहरा पण जरा नीट होईल. जेवणात चपाती आणि कोबीची भाजी आहे. पटापटा खातो, मला आवडतं सगळं. खाऊन घेतो पटकन आणि मग भेटतो. मित्रांनो बघा, हे कबूतर आहेत ना, बघितलं जसं केव्हा तिथं जाऊन बसलं आता कबूतर. तर काय करायला तिथून येतात, असे हळू येतात, कुणी नसेल तेव्हा इथे येतात, तिथून येतात असे आत. आणि ते भाजी तर त्यांनी लोकांनी ना घरटं बनवायचा प्रयत्न केला आहे, घरटं. आणि आता त्यांनी इथं घरटं बनवलं, जर त्यांनी आता इथं घरटं बनवलं ना, प्रॉब्लेम आहे. मग इथं लई घाण होणार, त्याच्यामुळे नाही तर घरटं बनवून द्यायचं नाही, म्हणून मला तिथं बसावं लागले. आता बघू, काठ्या पण जर टाकून यांनी खालती जाऊन नंतर थोड्या वेळानंतर घरटं बनवायचं कामा नाही. कारण त्यांनी बघा घरटं बनवायला आणले ह्यांनी. म्हणजे किती मोठं होतं हे. थांबा, हे किती मोठं होतं हे बघा. काय करून टाकलं बघा याच्या लोकांनी. हे म्हणजे हे लोक तोडून टाकतात, येतात आणि तोडून टाकतात. तर असे 3 आहेत घरात, 1, 2 आणि हे 3रं. बघू आता काय करतात ही लोक. ह्या कुंडीत तर काहीतरी वेगळंच आहे बाबा. थांबा, आता हिला खाली करून इथं काहीतरी चांगलं लावलं पाहिजे. हिथं आता खेतीबाडी केली पाहिजे. मित्रांनो चहा प्यायला आहे मस्तपैकी. सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे. लसूण चहा स्पेशल लसूण चहा. ह्याच्यामध्ये आम्ही लसूण टाकतो. ट्राय करून बघायचं लसूण चहा. लसूण, आलं आणि वेलची टाकायची. लई भारी लागतो चहा. लसूण टाकून बघा एकदा. मित्रांनो अभ्यास करायला या. मी पहिल्यांदाच बोलतोय तुम्हाला, अभ्यास करायला या. माझ्यावरचा अभ्यास करा जरा तुम्ही लोक पण. इतिहासाचा इतिहासाचा पेपर आहे. चहा प्यायला गेलो जरा बाहेर. इतिहासाचा अभ्यास करतो जरा 7 वाजेपर्यंत. आणि 7ला मग प्रॅक्टिस करायला जातो. 7ला मग प्रॅक्टिस करतो. आता इतिहासाचा अभ्यास करून घेतो पटापटा. इतिहास आणि नागरिकशास्त्राचा पेपर होता, 40 मार्काचा आहे माझ्यामध्ये. तरी चला अभ्यास करतो होतो. चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे आपल्याला.